नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, लोकमत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत संजय गायकवाड, UFO मूव्हीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक देखील. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे तुम्हाला आम्हाला सिनेमा दाखवण्याचा काम करणारा मराठी उद्योजक अशी त्यांची ओळख. पूर्वी सिनेमा तयार झाला की तो थिएटरमध्ये जाताना रीळ घेऊन जावी लागायची आणि ती रीळ पोहोचणार, त्याच्यानंतर सिनेमा दिसणार. मुघले आझमची रीळ तर हत्तीवरून वाजत गाजत मेट्रो थिएटरवर नेण्यात आली, असे किस्से आपण ऐकलेले. पण तो जमाना सगळा गेला आणि आता ज्या दिवशी सिनेमा तयार झाला तो थिएटर पर्यंत त्याच दिवशी पोहोचवण्याचं तंत्र अवगत असलेलं हे अवलिया व्यक्तिमत्व आहे संजय गायकवाड म्हणजे. आणि त्यांच्या उद्योगावर त्यांची इतकी पकड आहे की त्यांनी आतापर्यंत 22 भाषांमध्ये 11,000 सिनेमा प्रदर्शित केलेले आहेत. 2,10,00,000 शोज त्यांनी त्यांच्या मार्फत सिनेमाचे केलेले आहेत. कदाचित हा आकडा जास्तच असेल. त्यामुळे ज्यावेळी UFOची सुरुवात सुरू झाली, मला आठवतं की त्यावेळी UFO हे काय तंत्रज्ञान आहे आणि कशा पद्धतीने सिनेमा थिएटर मधून दिसणार आहे याची स्टोरी त्यावेळी मी लोकमतमध्ये आपण पहिल्या पानावर छापली होती. संजयजींना ते आठवत असेल. आणि अशा प्रकारे म्हणजे सिनेमागृहात कोल्ड्रिंक पिताना आणि पॉपकॉर्न खाताना आपल्याला जो एक आनंददायी आल्हाददायी अनुभव मिळतो, तो सिनेमा तुमच्यापर्यंत दाखवण्याचं काम संजय गायकवाड करत असतात. संजयजी, आपलं लोकमत.com मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि खूप खूप धन्यवाद अतुल, ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आजच्या इंटरॅक्शनची. खरं तर लॉकडाऊन आहे, लोक सगळे आपल्या घरात बसून आहेत आणि लोक सगळ्यांना विचारलं तुम्ही काय मिस करता, तर लोक सांगतात आम्ही सिनेमा मिस करतो. एकदम बरोबर आहे. सिनेमा मिस करतो. तर तुम्ही सिनेमा थिएटर पर्यंत पोहोचवता म्हणजे नेमकं काय करता? आणि सिनेमाची रीळ येण्याचे दिवस कधीच गेले. आता सॅटेलाइटच्या माध्यमातून सिनेमा दिसतो. तर हे सगळं नेमकं काय गणित आहे? जे नवीन प्रेक्षक आहेत, ज्यांना हे माहिती नाही, त्यांना थोडंसं आपण आधी सांगितलं तर मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करू. ऍक्च्युली तुम्ही पहिलं एकदम बरोबर म्हटलेलं की आम्ही हे UFO मूव्हीज 2005 मध्ये चालू केलं आणि त्याच्या आधी सिनेमा ते रीळानी रिलीज व्हायचे. रीळ म्हणजे ते आम्ही त्याला अॅनालॉग प्रिंट म्हणतो. आणि त्या रीळाची कॉस्ट जवळजवळ 70 ते 80 हजार रुपये असायची. आणि इन ॲडिशन टू दॅट जे त्याची ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वगैरे ती अजून ॲडिशनल असायची. आणि ह्या हाय कॉस्टमुळे फिल्म एका विशियस सायकलमध्ये अडकलेलं. आता ते विशियस सायकल म्हणजे काय? प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर लो बजेट फिल्म बनवायचे, ते कमी नंबर ऑफ थिएटर्समध्ये फिल्म रिलीज करायचे, त्यांचा बॉक्स ऑफिस कमी राहायचा, त्याच्यामुळे बजेट फॉर नेक्स्ट फिल्म पण कमी राहायचा त्यांचा. तसंच दुसऱ्या बाजूला इव्हन थिएटर्स जे सिनेमागृह आपण म्हणतो ते पण एका विशियस सायकलमध्ये अडकलेलं की त्यांना जर पिक्चर एका पहिल्या आठवड्यात मिळाला नाही तर त्यांना स्टॅम्प लागायचा की नॉन रिलीज सेंटर. आणि मग ते नॉन रिलीज सेंटर झाल्यावर त्यांना आठवड्याने किंवा काही महिन्याने त्यांच्याकडे यायचा, तोपर्यंत ऑडियन्सचा इंटरेस्ट त्याच्यात निघून गेलेला असायचा. त्यामुळे ऑडियन्स नसल्यामुळे रेव्हेन्यू त्यांचा कमी झाला, मालकांचा इंटरेस्ट ते थिएटर मेंटेन करण्यापासून दूर झाला आणि थिएटर्स बंद व्हायला लागले. तर ह्या एक विशियस सायकलमध्ये इंडस्ट्री असताना आम्ही मग त्याच्यावर विचार केला आणि आम्ही मग एक टेक्नॉलॉजीचा विचार केला की हे रीळ डिजिटाईज कसं करायचं आणि सिनेमागृहापर्यंत कसं पोहोचायचं. तर UFO ऍक्च्युली काय करतो इज फिल्मचं डिजिटायझेशन करतं, वाया सॅटेलाइट ते सिनेमागृहात पोहोचवतं. सिनेमागृहामधली जी टेक्नॉलॉजी आहे, जे ज्याला आम्ही सर्व्हर म्हणतो, प्रोजेक्टर म्हणतो, सॅटेलाइट रिसिव्हर म्हणतो, ते सगळी टेक्नॉलॉजी UFO ओन करते. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीला देण्याच्या बदल्यात ते थोडंसं एक छोटंसं पेपर व्ह्यू म्हणतो, पेपर शो म्हणू, असं एक व्हेरिएबल कॉस्ट आपण इंडस्ट्रीला चार्ज करतो. त्याच्यामुळे जो चित्रपटाची अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट एका थिएटर मागे जो 80-90 हजार रुपये असायचा, तो आता 10-12 हजार रुपयावर आलाय आणि तोही एक व्हेरिएबल कॉस्टच्या मार्फत. तर ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं की जे मूव्हीज पहिले 400-500 म्हणजे मोठे ब्लॉकबस्टर मूव्ही म्हणतो मी, जे 400-500 थिएटरमध्ये जायचे, आज ते 4-5 हजार सिनेमा हॉलमध्ये जायला लागले. इव्हन मराठी सिनेमाचं बघायला घेतलं तर इव्हन मराठी मोठ्या मोठ्या मूव्हीज मला नाही वाटत 15 ते 20 सिनेमागृहाच्या वरती कधी पहिल्या आठवड्यात रिलीज झाले असतील. ते आता 250, 300, 400 सिनेमागृहात रिलीज व्हायला लागले.
आज चित्रपटाचा आपण जो म्हणतो की 100 कोटीचा बिझनेस होतो, 200 कोटीचा बिझनेस होतो, 300 कोटीचा बिझनेस होतो, हा सगळा ह्या वाईड स्प्रेड रिलीजमुळे व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यात UFOनी खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. कोरोना आला आणि त्याच्यासोबत लॉकडाऊनही आला, हा. त्यामुळे भारतीय मनोरंजन उद्योगाचं फार मोठं नुकसान झालं असं सांगितलं जातं. थिएटर बंद आहेत, मॉल बंद आहेत आणि त्यामुळे जगातच, हे आपल्याकडेच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातही आहे आणि जगात देखील सगळीकडे थिएटर बंद आहे. तर एकूणच भारतातल्या, जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या थिएटर इंडस्ट्रीचं नेमकं नुकसान झालंय म्हणजे काय झालंय आणि ते कशा पद्धतीचं नुकसान आहे? तर ऍक्च्युली फर्स्ट वीक ऑफ मार्च पर्यंत आम्हाला मोठा होऊ शकतो असं कधीच वाटलं नव्हतं. तर मला अजूनही आठवतंय की एक्सेल एंटरटेनमेंट मधनं जेव्हा त्याच्या मालकाचा फोन आलेला मला की काय वाटतंय तुम्हाला सिनेमा इंडस्ट्रीचं, त्यावेळी मी एकदम कॅज्युअल उत्तर दिलेलं, अरे काय नाही होणार आहे, तोपर्यंत कशी जाणीवच नव्हती. आणि आपण नंतर जसे नंबर जायला लागले, थिंग्स स्टार्टेड ऍक्च्युली चेंजिंग. आम्ही पण 15 मार्च पासून वर्क फ्रॉम होम चालू केलं. 24 तारखेपासून तर भारताने प्रथम लॉकडाऊन जाहीर केला आणि जशा जशा जगातल्या COVID-19च्या पेशंट्सचे इम्पॅक्टचे नंबर्स यायला लागले, आता इज हेडिंग फॉर अ बिग क्रायसिस. पण त्याचा एक्सटेंड ऑफ इम्पॅक्ट आम्हाला त्यावेळी पण अंदाज नव्हता आला. पण आज जवळजवळ लॉकडाऊनला 2 महिने झालेले आहेत. या काळात माझा अंदाज असा आहे की इंडियन फिल्म इंडस्ट्रीचं जवळजवळ 1500 कोटीचं नुकसान नक्कीच झालं असणार. आणि जर जागतिक पातळीचा विचार केलास तर मला वाटतं तो नुकसान जवळजवळ 15,000 कोटीचं झालेलं आहे. ह्या फक्त 2-2.5 महिन्याच्या लॉकडाऊन काळातला हिशोब बोलतोय. अजून किती दिवस लॉकडाऊन राहणार आहे, त्याच्यामुळे हे नुकसान किती वाढणार आहे त्याचं तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे 2 महिन्यात आपण असं म्हणू शकतो की जगाचं 15,000 कोटीचं नुकसान थिएटरमुळे झालेलं आहे आणि भारताचं जवळपास 1500 कोटीचं नुकसान झालेलं आहे. बरोबर. महाराष्ट्रात हे प्रमाण किती असेल? महाराष्ट्राचं बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे टिपिकली इंडियामध्ये अॅन्युअल बॉक्स ऑफिस कलेक्शन साधारण 12 ते 13,000 कोटीचं असतं. त्यापैकी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ 20% असतं. ओके. 1500 कोटीच्या 20% तुम्ही पकडू शकता. म्हणजे साधारण दरवर्षी जेवढे सिनेमा महाराष्ट्रात किंवा देशात रिलीज होतात, ते देशातले पिक्चर्स दरवर्षी किमान 12 ते 15,000 कोटीचा बिझनेस करतात असं म्हणताय. बरोबर. म्हणजे चालणारे असो न चालणारे असो, एकूण कलेक्शन तेवढं होतं. एकूण कलेक्शन तेवढं होतं. मग आता हे, हा बरोबर आहे. आणि आणखी किती दिवस हे बंद राहील माहिती नाही, त्याचं माहित नाही. त्याचं तर यू कॅनॉट मेक एनी गेस. आम्ही पण हे एवढं प्रचंड नुकसान जे झालेलं आहे, मग आता या संकटाकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय? UFO म्हणून कसं बघताय आणि इंडस्ट्रीतले सगळे जे लोक आहेत, बिग प्लेयर्स आहेत, ते कसे बघतायत? ह्याचा जनरल इम्पॅक्ट म्हणजे तसं आपण बघायला गेलं, सध्या तरी लोकांची प्रायोरिटी जी आहे ती सगळ्यांना आपल्या फॅमिलीची हेल्थ आणि सेफ्टीची जास्त वरी आहे लोकांना. आज लोकांच्या कन्झम्पशन हॅबिट्स चेंज होत आहेत. एक ऍक्च्युअली सायंटिफिक स्टडी असा होता की कन्झम्पशन हॅबिट्स चेंज व्हायला लोकांना 21 दिवस लागतात. आणि आता हा इंडस्ट्री जवळजवळ हाफ द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड सध्या लॉंग लॉकडाऊनमुळे आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या हॅबिट्स चेंज झालेल्या आहेत. आपण त्याला आता न्यू नॉर्मल म्हणून ओळखायला लागलेलो आहे. आणि हे न्यू नॉर्मल इज नॉट ओनली इम्पॅक्टिंग लाईफ ऑफ पीपल, पण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्याने जाणवायला लागलेला आहे आणि खूप मोठा राहणार आहे त्याचा. आपल्याला माहिती आहे याच्यावर वेगवेगळ्या खूप इंडस्ट्रीवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. काही इंडस्ट्रीज परमनंटली व्हॅनिश होतील, तर काही इंडस्ट्रीज सडनली खूप प्रॉफिटेबल होतील. म्हणजे एक्झाम्पल म्हणायला गेलं तर फार्मा, हेल्थ केअर, सप्लाय चेन किंवा लॉजिस्टिक आणि OTT प्लॅटफॉर्म जो आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रियल मधला म्हणतो, त्या कंपनी एका बाजूला खूप थ्राईव्ह होतील, तर दुसरीकडे रिटेल म्हणा, ट्रॅव्हल म्हणा, टुरिझम म्हणा, रेस्टॉरंट म्हणा किंवा सिनेमा मधल्या कंपनीज यांना हा इम्पॅक्टचा ओव्हरऑल खूप मोठा, खूप लॉंग राहील.
पण कोणत्याही संकटाला संधी म्हणून बघितलं पाहिजे असं सांगितलं जातं. आता सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर जात आहेत, आपण म्हणालात मोबाईल ऍपच्या माध्यमातून सिनेमा प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता अमिताभचा सुद्धा सिनेमा एका चॅनलवर येतोय. तर हा ट्रेंड किती दिवस चालेल, की हाच ट्रेंड पुढे कायम राहील? तसं बघायला गेलं तर सिनेमाला म्हणजे दिस इज नॉट द फर्स्ट टाइम सिनेमा इज गोइंग थ्रू सच चॅलेंजेस. इनफॅक्ट OTTचा थ्रेट सिनेमा इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाहीये. म्हणजे असं करोना व्हायरसमुळेच हा थ्रेट आहे असं म्हणता येणार नाहीये. पण सध्या तरी लॉकडाऊनमध्ये वाईल प्रॅक्टिसिंग द सोशल डिस्टन्स लोकांना मनोरंजनाची खूप आवश्यकता आहे आणि त्यांना आपले माइंड ऍक्च्युली या सगळ्या करंट इव्हेंट पासून थोडं दूर न्यायचं आहे. त्यामुळे आजची वास्तविकता तर ही आहे की लॉकडाऊनच्या काळात OTTचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि ते ऍक्च्युली चित्रपटगृहासाठी मोठा धोका असल्यासारखं दिसतंय. जरी 300-400 चित्रपट प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या स्टेजवर आहेत, तरी सिनेमासाठी जे आपण म्हणतो ना इम्पॉर्टंट किंवा मेन स्ट्रीम सिनेमा जे चित्रपट असतात, मोठे चित्रपट असतात, तसे 30-40 चित्रपट रिलीजसाठी रेडी येतात. पण ह्याच्यामध्ये काही म्हणजे सूर्यवंशी आहे, 83 आहे किंवा कुली नंबर 1 आहे, ह्याच्यासह नो टाइम टू डाय किंवा ब्लॅक विडो अशा हॉलिवूड चित्रपटांचा पण समावेश आहे. पण सध्या तर सगळं काय थांबलेलं आहे. सगळ्यांचे रिलीजेस पोस्टपोन झालेले आहेत आणि हे सर्व चित्रपट ऍक्च्युली कुठल्या कुठल्या टप्प्याने रिलीज होतील ते फक्त टाइमच कळवेल. पण चित्रपटगृहांसाठी सध्या मोठा प्रॉब्लेम हा आहे की सम प्रोड्युसर्स आर ऍक्च्युली गोइंग फॉर द OTT फर्स्ट रिलीज आणि त्याच्यामुळे या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला चित्रपटगृह आणि दुसऱ्या बाजूला निर्माते, या दोन्ही बाजूंना प्रॉब्लेम व्हायची शक्यता असू शकते. म्हणजे एका बाजूला निर्मात्यांनी त्यांचा जर पिक्चर OTT वर रिलीज केला तर त्यांचे बॉक्स ऑफिस रेव्हेन्यू ते परमनंटली लूज करतील आणि दुसरीकडे काही मोठी रिलीजेस जर OTT प्लॅटफॉर्मवर गेली तर चांगल्या क्वालिटीचे मूवीज अवेलेबल नसल्यामुळे ज्यावेळी थिएटर्स ओपन होतील त्यावेळी त्यांच्या तिकिटाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झालेला दिसून येईल आपल्याला. हा एक महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर मी थोडा विस्तारित अगदी तर प्रोड्युसर, डिस्ट्रीब्युटर आणि क्रिएटिव्ह कम्युनिटीमध्ये ऑल बिग स्टार म्हणजे इन्क्लुडिंग ऑल बिग स्टार ह्यावेळी यांचा ह्या इंडस्ट्रीला सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. सध्या ज्या मोठ्या मूवीज तयार झालेल्या आहेत त्या रिलीज स्टेटमध्ये आहेत आणि त्या लॉकडाऊन संपेपर्यंत आणि थिएटरमध्ये परत चालू होईपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे ह्या इंडस्ट्रीसाठी. पण ज्या लोकांनी फिल्ममध्ये म्हणजे दुसरी बाजू मांडण्याची झाली तर ज्या लोकांनी फिल्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना पण खूप प्रॉब्लेम आहे. हा लॉकडाऊन जर खूप वाढला तर कदाचित त्यांना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. पण जर तसं झालं तर एक्झिबिटरचा पण प्रॉब्लेम वाढू शकतो. म्हणून ह्यांच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन राहणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही आता बघतोय सध्या की वेबिनारच्या थ्रू त्यांच्या त्या कंपन्यांमध्ये त्या दोन्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये कम्युनिकेशन राहतंय आणि दॅट इज ऍक्च्युली गोइंग टू हेल्प द इंडस्ट्री इन लॉंग वे. समरीमध्ये बोलायचं झालं तर आज हे चित्र दिसतंय त्याप्रमाणे असं वाटतं की ह्या ज्या 30-40 मूवीज आहेत ज्या रिलीजसाठी रेडी आहेत, ज्या सिनेमागृहासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्यातल्या माझ्या अंदाजे 8 ते 10 मूवीज OTT वर नक्कीच जातील. म्हणजे यू कॅनॉट से, जशा आपण जस्ट बोललेला की गुलाबो म्हणून ती मूवी अमिताभ बच्चनची गेली, ती आता 12 जूनला अमेझॉनवर रिलीज होईल. बाकीचे थिएटर ओपन होण्यासाठी नक्कीच थांबतील, पण ते सगळं डिपेंड राहतं की ह्याच्यामध्ये एक पॉइंट मी नक्कीच टच करायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये आता एक मोठा प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे की हा इंडस्ट्रीच्या बिझनेस मॉडेल जो OTT मुळे ह्या करोनामुळे हा काय कायमस्वरूपी बदलणार आहे का? आणि ह्याचे विश्लेषण जर आपल्याला जर करायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की एखाद्या चित्रपटासाठी थिएटर रिलीज किती महत्वाचं आहे. ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर नंबर्स तुम्ही बघितले तर चित्रपटाच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये थिएटरची खूप महत्वाची भूमिका असते. बॉक्स ऑफिस रेव्हेन्यू चित्रपटाच्या टोटल रेव्हेन्यूच्या टोटल रेव्हेन्यूच्या 60 to 70% कॉन्ट्रीब्युट करतो. एखाद्या चित्रपटाचा टोटल रेव्हेन्यू जो असतो त्याच्या 60 to 70% थिएटरच्या बॉक्स ऑफिस मधनं येतं.
रॉनी स्क्रूवालाचा जो उरी सर्जिकल स्ट्राईक आहे, हा चित्रपट साधारण 23 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला होता. परंतु कंटेंट स्ट्रॉंग असल्यामुळे आणि त्याचं एक्झिक्युशन परफेक्ट झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर ह्यांनी 342 करोडचं कलेक्शन केलं. त्याची कंबाईंड सॅटेलाइट आणि डिजिटल राईट ते त्यांनी जे विकले ते साधारण 14 कोटीला झी एंटरटेनमेंटला विकले. इमॅजिन करा, हे जर फक्त डिजिटल रिलीज झालं असतं तर हा चित्रपट 300 कोटीचा कधी बनला असता का? बरोबर आहे. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न आलं असतं त्यांना. डिजिटल प्लॅटफॉर्मने तर कधीच 342 कोटी दिले नसते, किंवा इव्हन स्वतः निर्मात्याला त्या चित्रपटाची खरी व्हॅल्यू कधीच कळली नसते. बरोबर आहे. सो इन फिल्म इंडस्ट्री OTT राईट म्हणा, सॅटेलाइट राईट म्हणा किंवा एअरबॉर्न राईट म्हणा, हे परपेच्युअली दिले जातं. तर जर चित्रपट डिजिटल मध्ये पहिल्यांदाच रिलीज केलं तर चित्रपटाला अपफ्रंट प्राइस किंवा अपर प्राइस किंवा म्हणजे एकतर लोअर प्राइस किंवा ओव्हर प्राइस देण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बॉक्स ऑफिसच्या रेव्हेन्यूचा कुठलाही आधार नसल्यामुळे निर्मात्याला डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे जो ऑफर केलेली प्राइस असते त्याच्याशी सहमत व्हायला लागतं. आणि केवळ डिजिटल आणि उपग्रहाच्या अधिकार आपण दिल्यामुळे त्याच्यावर प्रॉफिट कमवणं हे कधीच शक्य नसतं. म्हणजे इन समरी आय फील विल नॉट हॅव अ लॉंग टर्म इम्पॅक्ट ऑन सिनेमा इंडस्ट्री. बरोबर. पण गेल्या काही वर्षात सिनेमा आणि थिएटरच्या व्यवसायात जो आमूलाग्र बदल झाला, PVR, आयनॉक्स, कार्निवल सिनेमा असे किंवा सिनेपोलिस यासारख्या कंपन्या भारतीय थिएटरच्या विश्वात आल्या. PVR कडे देशातल्या 60 शहरातले जवळपास 700 स्क्रीन आहेत. आपण किती थिएटरमध्ये दाखवता UFOच्या वतीने मला एक्झॅक्ट फिगर माहिती नाही, पण या सगळ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या याच्यात कोणाचा किती शेअर आज या सगळ्या परिस्थितीत आहे आणि यांचं पुढे काय होणार आहे? आज भारतात जवळपास 9,500 चित्रपटगृह आहेत. त्यापैकी साधारण 3,000 चित्रपटगृह हे मल्टिप्लेक्स स्क्रीन्स आहेत. म्हणजे 9,500 सिनेमागृहांपैकी 3,000 मल्टिप्लेक्स आहेत. 3,000 मल्टिप्लेक्स आहेत. आणि 6,500 सिनेमागृह आजही सिंगल स्क्रीन सिनेमागृह म्हणून उभे आहेत. या 3,000 मल्टिप्लेक्स पैकी नॅशनल चेन जे म्हणतो ना आपण, जसे PVR, आयनॉक्स, सिनेपोलिस, यांच्याकडे साधारणतः 1,750 मल्टिप्लेक्स स्क्रीन्स आहेत. आणि बाकीचे जे आहेत त्यांना ते इंडिपेंडंट मल्टिप्लेक्स स्क्रीन ओनर्स आहेत. जर आपल्याला UFO मूव्हीज बद्दल बोलायचं असेल तर आम्ही अंदाजे 5,500 सिनेमागृहांना डिजिटल सिनेमाची टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली आणि त्यांना आपण डिजिटल सिनेमाची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि त्या 5,500 सिनेमागृहापैकी 3,600 सिनेमागृहामध्ये आमच्याकडे इन सिनेमा ऍडव्हर्टाइजमेंटचे राईट्स पण आहेत. सो इफ यू टॉक अबाउट नाउ, I think the big question which comes is about the single screen. If you talk about the single screen मध्ये सतत डिग्रोथ होत राहिली गेले कित्येक वर्ष. आणि ह्या डिग्रोथचं मेन कारण आहे की हिंदी स्पीकिंग मार्केटमध्ये ही डिग्रोथ सगळ्यात जास्त दिसून आली. कारण ह्या मार्केटमध्ये ज्या आता सध्या फिल्म्स बनत आहेत त्या मल्टिप्लेक्स सेंट्रिक आहेत. त्या मल्टिप्लेक्सच्या ऑडियन्ससाठी बनत आहेत. त्या सिंगल टियर 2, टियर 3च्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी त्या बनत नाहीत. पण आता सध्या तर ही डिग्रोथ बरीच कमी झालेली आहे. पण इंडिया इज स्टील हायली अंडरस्क्रीन. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, आपलं पॉप्युलेशन जवळजवळ 135 कोटीचं जे म्हणतो आपण, त्यापैकी फक्त 45 कोटी पॉप्युलेशन हॅव ऍक्सेस टू सिनेमा. म्हणजे उरलेल्या 90 कोटी लोकांना सिनेमाचा ऍक्सेस अजिबात नाही. आपण असं म्हणतो की 1,200 कोटीचा देश आहे, त्याच्यामध्ये 9,500 थिएटर आहे. तेही 9,500 थिएटर पैकी 3,000 मल्टिप्लेक्स मध्ये येतील. बरोबर आहे. आणि बाकीचे सिंगल स्क्रीन आहेत ते देखील एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला किती केटर करत असतील, डाऊट आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर फक्त 2,000 सिटीज म्हणतो ना इंडियामध्ये, फक्त 2,000 सिटीज मध्ये सिनेमा प्रेझेंट आहे. जवळजवळ 4,000 अर्बन सिटीज मध्ये सिनेमा पण नाहीये. म्हणजे तिकडे सिनेमा ग्रोथ नाहीये. आणि साधारण 19,500 पिनकोड्स मध्ये माझा अंदाज आहे की साधारण 3,500 ते 4,000 पिनकोड्स मध्ये सिनेमागृह आहेत. आपल्या देशातले एकूण पिनकोड नंबर बघितले तर 19,500, त्याच्यापैकी फक्त 3,500 पिनकोड जिथे आहेत तिथेच थिएटर आहेत. हा,
आणि दुसरं, आता जर चित्रपट संदर्भात बोलायचं असलं तर साधारण दरवर्षी आपण 1700 ते 1800 मूवीज 22 पेक्षा जास्त लँग्वेज मध्ये रिलीज करतो. पण ह्यामधल्या 300 ते 400 मूवीज फक्त मेनस्ट्रीम मूवी असतात, कारण ते 80% सिनेमाचे शो जे असतात ना, दॅट इज कंडक्टेड बाय 300-400 मूवीज. आणि भारतातला, जसं मी आधी सांगितलं, की टोटल इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू 19,000 कोटी आहे. त्यापैकी 60 to 65% रेव्हेन्यू बॉक्स ऑफिस मधनं येतो आणि बाकीचा दुसरे राईट जे सॅटेलाइट म्हणतो, डिजिटल म्हणतो, म्युझिक म्हणतो, ह्याच्यातनं येतो. आणि या कोविड-19 मुळे बॉक्स ऑफिस रेव्हेन्यूवर खूपच मोठा परिणाम झालेला आहे. दिस इज द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमा की बॉक्स ऑफिस ह्या रेव्हेन्यू हॅज बिकम झिरो. बरोबर आहे. नाही, मग आता या सगळ्याचं पुढं भवितव्य काय असेल, आणि थिएटर जरी सुरू झाले तरी त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने चालणार आहे, त्याचं स्वरूप कसं असेल, आणि त्यावेळी थिएटर मालकांपुढे कोणती आव्हानं असतील? ऍक्च्युली द फॅक्ट ऑफ द मॅटर इज, सिनेमा थिएटरसाठी लॉकडाऊन नंतरची परिस्थिती खूप कठीण असणार आहे. जरी लॉकडाऊन नंतर सिनेमा उघडले तरी इट विल टेक लॉट ऑफ टाइम टू गेट द फुटफॉल्स. आणि त्यांना काम करण्याचे वेगवेगळे मार्ग तयार करायला लागतील. एक तर नक्कीच आहे की सिटिंग कॅपॅसिटी कमी होणार, कारण त्यांच्याकडे अंतर राखण्याची रिक्वायरमेंट येईल. शिवाय ट्रस्ट इश्यू आहे. कोविड-19च्या भीतीमुळे लोक ह्या सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा निश्चित संकोच करतील. लोक नक्कीच परत येतील, पण पुढचे 12 ते 24 महिने थिएटरसाठी हे खूप मोठं चॅलेंजिंग राहणार आहे. सो थिएटर हॅव टू प्रिपेअर फॉर ट्रान्झिशन प्लॅन. म्हणजे लॉकडाऊन संपल्यावर ज्यावेळी ट्रान्झिशन होईल, चालू होईल, म्हणजे नॉर्मलसी यायच्या आधीचा जो पिरियड म्हणतो आपण ट्रान्झिशन प्लॅन, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग कशी इम्प्लिमेंट करणार, कस्टमर्स आणि एम्प्लॉईची सेफ्टी कशी मेंटेन करणार, त्याचा प्लॅन आत्तापासूनच करणं खूप गरजेचं आहे. जर शोची सिटिंग कॅपॅसिटी 50-60%, 40-50% कमी केली आणि मूवी गोअरला ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या वेळी सीट मॅपच्या थ्रू कॉन्फिडन्स दिला की त्यांच्यामध्ये आणि दुसऱ्या मूवी गोअरमध्ये सोशल डिस्टन्सिंग आहे, सेफ 5-6 फुटाचं अंतर आहे, तर प्रॉब्ली ऑडियन्सचा कॉन्फिडन्स परत येऊ शकतो. आणि सिनेमा त्यासाठी ड्युरिंग दिस लॉकडाऊन आणि पोस्ट लॉकडाऊन हे मार्केटिंग कम्युनिकेशन जे आहे, जे कस्टमरला करायचं आहे टू गेट देअर कॉन्फिडन्स बॅक, हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या ट्रान्झिशन काळात बिझनेस चालवण्यासाठी एक्झिबिशन असोसिएशन, आता बरेच एक्झिबिशन असोसिएशन जे आहेत ना, ते SOPs, व्हाईट पेपर्स डेव्हलप करतायत की आपण बिझनेस कसा करायचा. आणि ह्या इंडस्ट्री बॉडी समोर आम्ही UFO पण, इंडिपेंडंट सिनेमा जे आहेत, ज्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो, हे नॅशनल चेन सोडून, त्यांच्यासाठी SOPचं हँडबुक बनवणं, सर्टिफिकेशन प्रोसेस करणं, त्याचं पण आम्ही प्रयत्नशील राहतो. कारण त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे पण मूवी गोवर आणायचा प्रयत्न करू, त्यांना पण गाईड देऊ की ऍज अ सिनेमा ओनर हाऊ शुड दे कंडक्ट द बिझनेस. तिकडे अनदर मेजर विच सिनेमा ग्रो शुड डू इज जे सिनेमाचं प्रोग्रामिंग म्हणतो ना, सो दे हॅव टू डू दॅट प्रोग्रामिंग इन सच अ मॅनर की 2 शो मध्ये गॅप ठेवली पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की जे सिनेमामध्ये एंट्री होते किंवा इंटरव्हल होतो किंवा एक्झिट होते, त्यावेळी गर्दी नाही होणार. सो प्लस दे हॅव टू डिप्लॉय द एनहान्स हायजीन प्रोटोकॉल्स. म्हणजे इन्फोग्राफिक्सनी ठिकठिकाणी काय हायजीन प्रोटोकॉल ते हे करायला, त्यांना थोडक्यात सगळं बारीक बारीक डिटेल वर्कआउट करावे लागतील, त्यानुसार काम करावं लागेल, आणि आम्ही केलंय हे प्रेक्षकांना विश्वास द्यावा लागेल. ऍब्सोल्युटली, एकदम बरोबर. आता हे सगळं असताना आपल्याकडे मुंबईमध्ये एक ड्राईव्ह इन थिएटर होतं. आपल्या डोक्यात अशी काही कल्पना चालू आहे असं मी ऐकतोय. तर नेमकं ती आपण काही ड्राईव्ह इन थिएटर पुन्हा नव्याने सुरू करू इच्छित आहे की काय नेमकी कल्पना आहे? ऍक्च्युली इन रियालिटी काय होणार आहे की तुम्ही तसं बघितलं की लोकांना आता घरात बसून कंटाळायला लागलेलं आहे. दे आर स्टार्व्ड विथ दॅट आउट ऑफ होम एंटरटेनमेंटचं स्टार्वेशन झालेलं आहे. आणि लोक पहिल्या संधीची वाट बघतात बाहेर कधी जायचं. आणि ऍट द सेम टाइम त्यांना ती पण भीती असते की आम्ही जर सिनेमागृहात गेलो किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो वगैरे. तर मग अशा काय गोष्टी करता येतील की ज्याच्यानी आपलं एंटरटेनमेंट पण चालू राहील आणि
लोकांना तिकडे जाण्यासाठी टेन्शन पण नाही होणार. तर असं म्हटलं की ड्युरिंग दिस ट्रान्झिशन पिरियड आम्ही म्हटलं की जर आपण ड्राईव्ह इन थिएटर जे पूर्वी असायचे की लोक कारमधनं यायचे, कारमध्येच बसून राहायचे सो दॅट यू आर कन्फाईन टू युअर एरिया, तर तसं काय चालू केलं वगैरे तर लोकांचा कॉन्फिडन्स येईल आणि ह्याच्यावर आम्ही विचार चालू करतोय. आणि हे म्हणजे बेसिकली ज्या टॉपच्या सिटीज आहेत तिकडे याची गरज ऍक्च्युली जास्त भासणार आहे. पण मुंबईमध्ये ड्राईव्ह इन थिएटर करायचं म्हणलं तर एवढ्या ओपन स्पेस मिळतील आपल्याला? आता त्याचा स्टडी आमचा चालू आहे आणि म्हणजे बेसिकली आपण तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये पण अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्यांच्यावर रिझर्वेशन असतं, त्या एमटी आहेत, त्याच्यामध्ये सध्या डेव्हलपमेंट नाही होऊ शकत. तर त्याचा स्टडी करून काय लिगल प्रोसेस आहे, काय रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहेत ते बघून आम्ही पहिल्यांदा काही पायलट करायचा विचार चालू केलेला आहे. ओके. पण आता या सगळ्या आफ्टर कोविड म्हणजे हे सगळं नॉर्मल आणि त्यात युएफओ कुठे असेल? की जसं मी ऍक्च्युली सांगितलं की ओटीटीचं कन्झम्पशन खूप वाढलंय, पण दुसरी गोष्ट आता जस्ट मी सांगितली की ओटीटीचा फटीक पण लोकांना आलेला आहे आणि कंझ्युमरला आउट ऑफ होम एंटरटेनमेंटची गरज आहे आणि आउट ऑफ होम मध्ये सिनेमा इज गोइंग टू बी अ प्रिफर्ड ऑप्शन. कारण कॉन्सर्ट किंवा सोशल इव्हेंटच्या मानाने सिनेमा एकतर लो प्राइस आहे आणि रिलेटिव्हली स्मॉलर क्राऊड असतो त्याच्यात. बरोबर. त्यामुळे पोस्ट लॉकडाऊन सोशल डिस्टन्सिंग मेजर जर कंटिन्यू केलं तर सिनेमा विल बी अ प्रिफर्ड ऑप्शन इन द आउट ऑफ होम एंटरटेनमेंट स्पेस. आणि काही थिएटर्स इन्क्लुडिंग अस म्हणजे इव्हन युएफओ वी आर टेकिंग अ व्हेरी व्हेरी ऑप्टिमिस्टिक व्ह्यू. आणि याच्यावर बरेच इंडिपेंडंट सर्वे झालेले आहेत जे ऑप्टिमिस्टिक व्ह्यू सपोर्ट करतात. म्हणजे युके मध्ये एका शोकेस सिनेमाच्या सर्व्हेमध्ये असं फाइंडिंग मिळालं की 50% जे सिनेमा गोईंग ऑडियन्स होतं बीसी, they will visit the cinema immediately within 1 month of cinema reopening. तसेच 1 in 3 people जसं तुम्हीच म्हटले की सिनेमा इज वन ऑफ द मोस्ट मिस्ड ऍक्टिव्हिटीज. आणि अजून एका सर्वेमध्ये तसंच लिहिलेलं आहे की सिनेमा इज द ओनली वे वी कॅन ऍक्च्युली फाइंड टेक आउट अवर फ्रस्ट्रेशन टुडे. तर अशा सर्वे बाहेर आलेले आहेत. मिकिन्झी मध्ये पण एक सर्वे जो पूर्ण केलेला त्याच्यामध्ये कंझ्युमर ऑप्टिमिझम जे म्हणतो ना आपण की इन ऑल सेक्टर व्हेरीज कंट्री टू कंट्री तो कंझ्युमर ऑप्टिमिझम वेगळा असतो. म्हणजे युएस मध्ये वेगळा राहील, इंडियामध्ये वेगळा राहील, चायनामध्ये वेगळा राहील. पण त्याच्यामध्ये एक फाइंडिंग कॉमन आहे म्हणजे म्हणजे जो पॅन्डेमिकचा जो कर्व असतो तर त्याच्या बिगिनिंग ऑफ द कर्व आणि एंड ऑफ द कर्व कंझ्युमर ऑप्टिमिझम खूप जास्त असतं. आणि अवर ऑप्टिमिझम इज बेसिकली टुवर्ड्स द एंड ऑफ द कर्व. वी फील दॅट कंझ्युमर ऑप्टिमिझम खूप जास्त आहे. पीपल विल कम बॅक टू सिनेमा. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज 12 ते 24 म्हणजे 24 महिने तर नक्कीच लागतील अजूनही. तरी त्याआधी जरी कोविड-19 वर एखादी ट्रीटमेंट जरी बाहेर आली तरी मला वाटतं पीपल वोंट वेट फॉर वॅक्सिन आणि दे विल स्टार्ट डुईंग देअर आउट ऑफ होम ऍक्टिव्हिटीज बाय ऍक्सेप्टिंग कोविड-19 ऍज अ न्यू नॉर्मल. आता तुमचा प्रश्न तुम्ही होता की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काय बदल होणार आहे. तर जसं मी सांगितलं इव्हन युएफओ काय काय एरियाजमध्ये बघतोय ह्याच्यामध्ये. तर जशा 3-4 ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसत आहेत. काही ऑपॉर्च्युनिटी त्यांना मी म्हणतो की शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर काही ऑपॉर्च्युनिटी लॉंग टर्म आहेत. त्या परमनंटली त्या ऑपॉर्च्युनिटी इव्हॉल्व्ह होतील. एक तर आपण बोललोच की ड्राईव्ह इन सिनेमा बद्दल की आय थिंक दॅट कॅन बिकम अ बिग ऑपॉर्च्युनिटी. जसं मुंबईमध्ये जसं तुम्ही म्हटलं ड्राईव्ह इन थिएटर ही कन्सेप्ट करायची ठरवली तर ती साधारण सुरू व्हायला आणि थिएटर लोकांना आता काय नाही. आता पावसाळा जवळ आलेला आहे त्यामुळे आता जरी काय केलं आम्ही तरी ते पायलट बेसिसवर एक्सपेरिमेंट बेसिसवर वी मे सेटअप विल टेस्ट द कन्सेप्ट विल आयडेंटिफाय की कुठल्या गव्हर्नमेंटच्या परमिशन लागतात, काय करावं लागतात, कुठल्या जागा आयडेंटिफाय नॉट ओनली इन मुंबई पुणे ह्या सिटीज पण दुसऱ्या छोट्या सिटीज आहेत तिकडे पण. आणि तिकडे तर आम्हाला प्रॉब्लेमच नाही ना ज्या छोट्या सिटीजमध्ये, कारण जे सिंगल स्क्रीन्स आहेत त्यांचे इंडिपेंडंट कंपाऊंड असतंच, तिकडे त्यांना ओपन एरिया आहेतच. त्याच्यामुळे तिकडे म्हणजे जागेची कमी नाहीये.
पण कुठे त्याचा डिमांड आहे, कुठे ड्रायव्हिंगला चालू होईल, तो सगळा आम्हाला आणायला लागतो. तर आमचा अंदाज असा आहे की आता आम्ही पायलट करू, सो दॅट मनसून नंतर साधारण आमची तयारी 200 ते 300 ड्रायव्हिंग सिनेमा करायची ठरवू. आणि डिपेंडिंग ऑन हाऊ इट एमर्जेस, डिपेंडिंग ऑन मार्केट, इंडस्ट्रीचा रिस्पॉन्स काय येतोय, त्याप्रमाणे आम्ही एक्झिक्युशनचा प्लॅन करू. ओके. मित्र हो, हे होते युएफओचे आपल्याला काही बोलायचंय संजयजी? हा, अजून 2-4 म्हणजे अजून 2 ऑपॉर्च्युनिटी मला वाटतं की ह्या काळात एमर्ज झाल्या. एक तर, आणि त्याच्यावर पण आम्ही काम चालू केलेलं आहे, एक तर त्याला आम्ही म्हणतो की एक्सपिरियन्स सेंटर. आता जसं पीव्हीआर आयनॉक्स काय करतं, दे गिव्ह अ डेस्टिनेशन एक्सपिरियन्स. म्हणजे तिकडे आपण अशा मोठ्या मोठ्या मूवीज बघायला आपण तिकडे डेस्टिनेशन एक्सपिरियन्स म्हणतो. पण काय होतं, लोकांना कन्व्हिनियन्स एक्सपिरियन्स नाही. आज मला पिक्चर बघायचा असेल तर मला घाटकोपरला जावं लागतं. देयर इज नथिंग नियर इन पवई. आय एम लिव्हिंग इन पवई. तर पवई जवळ काहीच नाहीये. तर आता मला वाटतं की ह्याच्यामध्ये आता नवीन ऑपॉर्च्युनिटी अशी झालेली आहे की देयर इज अ नीड टू क्रिएट अ स्मॉल एक्सपिरियन्स सेंटर. 10 स्क्रीनचे एक्सपिरियन्स सेंटर बनवायचे, ज्याच्यामध्ये नवीन मूवी शिवाय लोक इव्हन ओटीटीवर जे मूवीज येतात, आता जसं गुलाबो रन झाला, इव्हन घरी रिलीज झाला, तरी आय वोंट माइंड गोइंग विथ माय फ्रेंड्स, रेंटिंग सच प्लेस अँड वॉचिंग इट, वेअर आय गेट द एक्सपिरियन्स विथ प्रॉपरली F&B काउंटर वगैरे. आणि म्हणजे हा फक्त मूवीसाठी नाही, पण हे ओटीटीचे जे कन्झम्पशन आहे त्याचा पण कंटेंट खूप चांगलं व्हायला लागलेलं आहे. सो पीपल कॅन स्टार्ट युझिंग दोज फॅसिलिटी फॉर दॅट. त्याच्यावर पण आम्हाला वाटतं की ती एक ऑपॉर्च्युनिटी एक आहे. दुसरं, आता इतक्यात ह्याच ओटीटीमुळे एक मोठा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तो एक बिझनेस मॉडेलमध्ये यायची शक्यता आहे की जो आता आपण थिएट्रिकल रिलीज म्हणतो, तो थिएट्रिकल रिलीज झाल्यावर तो डिजिटलमध्ये रिलीज होतो. तो टिपिकली आपण त्याला म्हणतो SVOD फॉर्मॅट, म्हणजे नेटफ्लिक्सवर बोला, अमेझॉनवर बोला, की आज तुम्ही मेंबर असल्यावर तुम्ही बघू शकता ते मूवी. पण ती त्याच्यावर जाण्याच्या ऐवजी आता जे ट्रेंड चालू झालेले आहे, जे एक्सपेरिमेंट चालू झालेले आहे, की पेपर व्ह्यू, म्हणजे लोकांना पेपर व्ह्यूचा एक विंडो नवीन तयार होईल. म्हणजे थिएट्रिकल झाल्यावर पहिल्यांदा तो पेपर व्ह्यूवर लोकांना घरी बसून पेपर व्ह्यूवर बघता येईल, आणि त्यांना सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही, पण एखादा चांगला सिनेमा तुम्हाला घरी बघता येईल. आणि मग त्याच्यानंतर मग तो डिजिटलवर वगैरे जाऊ शकतो. त्यामुळे ह्या पेपर व्ह्यूची एक नवीन संधी तयार झालेली आहे, आणि त्याच्यावर पण आमचं काम चालू आहे. मित्र हो, हे होते युएफओचे संजय गायकवाड. मला सांगायला आनंद होतो की लोकमतनी जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सुरू केला, त्यातले पहिले विजेते आपण होतात संजयजी. हो, थँक्यू. मला आठवत आहे. हा, सिनेमा हे असं क्षेत्र आहे की प्रत्येकाला सिनेमा आवडतो. त्याचं कारण असं की आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात इतके गुंतलेले असतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी विरंगुळा पाहिजे असतो, आणि कुठे जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरुद्ध मुकाबला करणारा जो हिरो असतो, तो त्याच्यामध्ये आपण आपल्याला बघत असतो. त्यामुळे प्रत्येकाला सिनेमा हवा असतो. स्वतःच्या म्हणजे दिवसभर तुम्ही त्रासून घरी आलात आणि संध्याकाळी जर तुम्हाला म्हणालो की एखादं सिरियस नाटक बघायला जायचं, तर कोणी पटकन तयार होणार नाही. पण एखादं विनोदी नाटक बघायला जायचं म्हणलं तर लोक पटकन तयार होतील, गाण्याच्या कार्यक्रमाला पटकन तयार होतील, कारण लोकांना रिलॅक्सेशन पाहिजे, करमणूक पाहिजे, त्याच्यासोबत मेसेजही पाहिजे. आणि हे सगळं देण्याचं काम सिनेमा तयार करतं. सिनेमा प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न फुलवायचं काम करतं आणि एक आनंद देतं. दिवसभराच्या ताणतणावातून त्याला कुठेतरी थोडंसं दूर न्यायचा प्रयत्न करतं. आणि म्हणून सिनेमा इतकी वर्ष झाले आज टिकून आहे, भारतातही टिकून आहे, जगातही टिकून आहे. कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्यावरही मात करू, आणि जसं संजयजी म्हणाले की आपण एका वेगळ्या जगात सिनेमाच्या या निमित्ताने जाऊ. संजयजी, तुम्हालाही शुभेच्छा, आणि आम्हाला लवकरच ड्राईव्ह इन थिएटरमध्येही तुमच्याकडून सिनेमा बघायला मिळावा ही शुभेच्छा. नमस्कार.